नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के बासुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 1 जूनच्या चालू घडामोडी घेऊन आलेलो आहेत. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, येणाऱ्या सर्वच परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या प्रश्न आपण घेऊन आलेलो आहोत मित्रांनो, आणि आपला नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. चला तर आपला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे. मित्रांनो, भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या सध्या 33वरून किती वाढवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मित्रांनो, तर मित्रांनो, पहिली न्यायाधीशांची संख्या 33 होती आणि आता ती किती वाढवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. तर आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. 37 इतकी भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 33वरून 37 वाढवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. कारण की मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यांचा भार कमी करण्यासाठी न्यायाधीशांची संख्या आता 33वरून 37 करण्यास मंजुरी करण्यात आलेली आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो दुसरा, संयुक्त विकास निर्देशांक 2023-24 नुसार कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे मित्रांनो? तर मित्रांनो, संयुक्त विकास निर्देशांकानुसार 23 आणि 24 नुसार त्रिपुरा हे राज्य मित्रांनो प्रथम क्रमांकावर आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. कारण की त्रिपुरा हे राज्य मित्रांनो विविध सामाजिक आणि आर्थिक विकास निकषांवर आधारित असून आणि निर्देशांकात त्रिपुराने सर्वोच्च स्थान मिळवले आहे मित्रांनो. म्हणून 2024 आणि ते 26पर्यंत हे संयुक्त निर्देशांकात त्रिपुरा हे राज्य प्रथम क्रमांकावर ठरले आहे मित्रांनो. प्रश्न आपला मित्रांनो दुसरा, भारत आणि कंबोडिया यांच्यामधील सिनबॅक्स 2 हा संयुक्त सराव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. कारण की जो काही भारत आणि कंबोडिया यांच्यातील सिनबॅक्स 2 हा संयुक्त सराव मित्रांनो सायबर सुरक्षेच्या क्षेत्राशी संबंधित असून म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. कारण की सिनबॅक्स 2 हा भारत आणि कंबोडिया यांच्यातील सायबर सुरक्षा आणि डिजिटल संरक्षणासाठी संबंधित संयुक्त सराव आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला चौथा मित्रांनो, विक्टून 2026 युद्धाभ्यास अमेरिका आणि कोणत्या देशात होत आहे मित्रांनो? विक्टून मित्रांनो जो काही लष्करी सराव आहे मित्रांनो तो युद्धाभ्यास अमेरिका आणि मित्रांनो फिलिपिन्स या देशामध्ये होत असल्या कारणाने मित्रांनो म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न आपला मित्रांनो पाचवा, वुमेन ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे मित्रांनो? तर मित्रांनो, द वुमेन ऑफ द इयर 2026चा मित्रांनो जो काही पुरस्कार देण्यात येणार आहे मित्रांनो तो सुषमा यादव यांना सन्मानित करण्यात आलेला आहे मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर येईल. कारण की समाजातील उल्लेखनीय योगदानासाठी सुषमा यादव यांना वुमन ऑफ द इयर पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे मित्रांनो 2026चा. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पाचवा मित्रांनो, मियामी ग्रँड प्रिक्स 2026चे विजेतेपद कोणी जिंकले आहे मित्रांनो? मियामी ग्रँड प्रिक्स 2026चे जे काही विजेतेपद आहे मित्रांनो ते ऑस्कर प्रियास्टी यांनी जिंकलेलं आहे मित्रांनो. कारण की फॉर्म्युला 1मधील मियामी ग्रँड प्रिक्समध्ये ऑस्कर प्रियास्टी
यांनी उत्कृष्ट कामगिरी करून विजेतेपद पटकावलेलं आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर डी योग्य उत्तर येईल. प्रश्न आपला 7वा मित्रांनो, वर्ल्ड स्टील असोसिएशनच्या अहवालानुसार जगातील दुसऱ्या क्रमांकाचे स्टील उत्पादक देश कोणता आहे? तर मित्रांनो, जो काही जगातील स्टील उत्पादक दुसऱ्या क्रमांकावर जे काही जगातील देश आहे तो आता सध्या आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर. आपला भारत देश हा वर्ल्ड स्टील असोसिएशनच्या अहवालानुसार जगातील दुसऱ्या क्रमांकावर स्टील उत्पादन करणारा देश ठरला आहे मित्रांनो 2026चा मित्रांनो. कारण की चीननंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकावर स्टील उत्पादन देश ठरला आहे मित्रांनो. प्रश्न आपला 8वा मित्रांनो, 2025मध्ये सर्वाधिक सागरी मासेमारी उत्पादन करणारे भारतातील राज्य कोणते ठरले आहे? तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. कारण की तामिळनाडू हे राज्य मित्रांनो 2025मध्ये सर्वाधिक सागरी उत्पादन करणारे राज्य ठरलेलं असून मित्रांनो, कारण की 2025मध्ये सर्वाधिक सागरी उत्पादन करणारे मित्रांनो आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर आहे. तामिळनाडू हे राज्य भारतातील ठरलेलं असून मित्रांनो, कारण की सागरी मासेमारी उत्पन्नात तामिळनाडूने 2026मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे मित्रांनो. प्रश्न आपला मित्रांनो 9वा मित्रांनो, केंद्रीय चित्रपट प्रमाणन म्हणजे CBFCच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो? तर मित्रांनो, जे काही CBFC म्हणजे केंद्रीय चित्रपट प्रमाण मंडळ आहे मित्रांनो, त्याच्या अध्यक्षपदी मित्रांनो आत्ताच मे 2026मध्ये शशी शेखर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर येईल. कारण की CBFC हे चित्रपटांचे प्रमाण करणारे मंडळ असून त्यांच्या अध्यक्षपदी शशी शेखर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो 10वा मित्रांनो, 14 गोटाखोरांनी पाण्याखालील सर्वात उंच मानवी स्तंभ बनवून कोणता वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे मित्रांनो? 14 गोटाखोरांनी जे काही पाण्याखाली सर्वात उंच मानवी स्तंभ बनवून 2026मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. अंदमान निकोबार या ठिकाणी 14 गोटाखोरांनी पाण्याखाली सर्वात उंच मानवी स्तंभ बनवून वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. कारण की जो काही अंदमान आणि निकोबार या ठिकाणी जो काही पाण्याखाली मानवी स्तंभ बनवून अनोखा विक्रम प्रस्थापित केलेला आहे मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो असेच प्रश्न आपण दररोज घेऊन येत असतो मित्रांनो. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये एक ना एक मार्काचा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून फायदा होण्यास नक्कीच प्रयत्न करेल मित्रांनो. कारण की ही जी माहिती असते मित्रांनो आपण खरोखर देत असतो आणि कसल्याच प्रकारच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून खोटी माहिती दिली जात नाही मित्रांनो. आणि आपला जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचण्याचा प्रयत्न करा मित्रांनो.